नाशिक पोलीस आयुक्तालयातील उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील नाशिक रोड देवळाली गाव येथे सोमवार दिनांक 8 जानेवारी रोजी रात्री 9 वाजेनंतर देवळाली गावातील आबा पवार या सलून व्यावसायिकाच्या घरावरती जुन्या वादातून काही समाजकंटक जमा होऊन घरात आबा पवार हा घरात नसल्याने पाहून त्यांनी एक बंद घराचे कुलूप तोडले, तर दुसऱ्या घराला कुलूप असताना देखील त्याचा दुसरा दरवाजा तोडला। त्यानंतर त्यांनी घरात प्रवेश केला, सामानाची नासधूस केली, कपाट फोडून त्यातील सामान खाली करून खाली परिसरामध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न, परिसरामध्ये उभे असलेल्या चारचाकी व दुचाकी वाहनांची तोडफोड करत, देवळाली गावात हैदोस घालत शिवीगाळ करत, तलवार, चाकू, लोखंडी रॉड व दांडके यांनी हैदोस माजवत गांधी पुतळ्याच्या दिशेने जात जी रस्त्यात गाडी दिसेल त्याच्या काचा फोडत, तसेच 2 व्हीलर दिसल्यावर त्याच्यावरती दांडे यांनी मारत पसार झाले। याबाबत स्थानिक नागरिकांनी घडलेल्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन किशोर सिसोदे, बाळासाहेब जंगम, तुषार शिंदे, अशोक शिरोडे, जगदीश वाघेला यांनी उपनगर पोलीस स्टेशन गाठून घडलेल्या प्रकाराची माहिती दिली। उपनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पगारे यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन लगेच पोलीस पथक यांना आदेश दिले। घटनास्थळी पाहणी करण्यासाठी पोलीस उपायुक्त, सहकर्मचारी व अधिकारी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करण्यात आला। काही तासांमध्येच 3 आरोपींना पकडण्यात आले। उपनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पगारे, गुन्हे शाखा विभागाचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब दुकले, एपीआय सचिन चौधरी, एपीआय सुयोग वायकर, पीएसआय अतुल पाटील, पीएसआय सुदेश गवडी, अनिल शिंदे, पोलीस हवालदार विनोद लखन, जय शिंदे, सतीश मडवई, संदेश रगतवार, सौरव लोंढे, राहुल जगताप, आनंद घुगरे आदी उपस्थित होते।